मित्रांनो, तुमचं स्वागत आहे ट्रेक विथ सौरभ या चॅनलमध्ये. आणि आज तुम्हाला मी घेऊन जाणार आहे अशा देवीच्या दर्शनाला जी माशाच्या रूपामध्ये दर्शन देते. आपण महाबळेश्वरवरून निघतोय. पहिले आता पेट्रोल पंपावर आहे, पेट्रोल भरून घेऊ. आजचा आपला प्रवास साधारण 75 ते 80 किलोमीटरचा आहे. आपण बाईकवर निघालो, त्याच्यामुळे 2 ते 2.5 तास आपल्याला लागणार. आपण निघालो तो रस्ता संपूर्ण घाट मार्ग आहे. हा घाट साधारणतः 25 ते 30 किलोमीटरचा असेल. आता आपण महाबळेश्वरहून खाली उतरत आहोत. महाबळेश्वरच्या घाटातून खाली उतरताना सगळीकडे हिरवळ आणि दरीतून वाहणारे धबधबे दिसतात. समोरच प्रतापगड दिसतोय बघा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचं प्रतीक असलेला हा किल्ला, जिथे अफजल खानाचा पराभव झाला होता. इथूनच पुढचा रस्ता म्हणजे निसर्गाच्या कुशीत जाणार एक अप्रतिम घाटमार्ग. संपूर्ण सह्याद्री पर्वतरांगातून जाणारा हा घाट अतिशय रम्य आणि वळणदार आहे. इथून खाली उतरताना दोन्ही बाजूला दाट झाडी, धुकं आणि काही ठिकाणी धबधबे दिसतात. हा आहे पहिला धबधबा. साधारण 4 किलोमीटर पुढे आल्यानंतर हा पहिला धबधबा लागतो. धबधबा पाहिला असेल तर आपण पुढे निघूया. हा आहे रामवर्धनी मंदिराकडे जाणारा फाटा. या देवीचं स्थान इथल्या लोकांसाठी अतिशय पूजनीय आहे. अनेक भक्त इथं देवीचं दर्शन घेण्यासाठी खास येतात. थोडा आधी आपण लांबून प्रतापगड पाहिला होता आणि आता बघा, जसं जसं पुढे चाललोय तसं हा गड आपल्या समोर अगदी डौलात उभा आहे. समोर गडावरती बुरुज, तटबंदी आणि भवानी मातेचं मंदिर दिसते. इथूनच डाव्या बाजूला प्रतापगडला जायला फाटा आहे. उंचीवरून खाली येताना हवामान ही हळूहळू बदलतं. वर थंडगार महाबळेश्वरचं वातावरण आहे आणि जसं खाली आपण पोलादपूरकडे उतरत जातोय तसं उष्णता जाणवते. हा घाट इतिहासानेही प्रसिद्ध आहे. जुन्या काळी छत्रपती शिवाजी महाराजांनी सैन्याच्या या वाटा अनेक वेळा प्रवास केला होता. म्हणून हा घाट फक्त सुंदरच नाही तर ऐतिहासिकही आहे. मित्रांनो, 30 किलोमीटरचा प्रवास केल्यानंतर आपण पोहोचतो पोलादपूरला. आणि पोलादपूरला पोहोचता सर्वप्रथम नजरेस पडते ते आपल्या स्वराज्याचे शिल्पकार छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक. या ठिकाणी उभं राहिलं की मनात एक वेगळीच ऊर्जा येते, कारण या सह्याद्रीच्या डोंगरदऱ्या, या घाटमार्ग सगळेच काही शिवरायांच्या इतिहासाने नटलेले आहे. याच प्रेरणेतून आता आपण पुढे निघूया. पुढे डावीकडे जाऊन आपल्याला सरळ हायवे लागतो. साधारणतः 10 किलोमीटर पुढे गेल्यानंतर हा आपल्याला हायवे सोडावा लागेल. आता इथे पुढे एक टोल नाका आहे. तो अजून चालू नाही झाला, काम चालू आहे त्याचं. आता आपल्याला डाव्या बाजूने सरळ जाऊन ब्रिज खालून उजवीकडे जायचे. हा भोरकडे जाणारा मार्ग आहे. ज्या मार्गाने आपण जातोय ह्या मार्गाचं नाव आहे ढालकाठी. वरण घाटाकडे जातोय हा मार्ग. आता हायवे सोडून आपल्याला डाव्या बाजूला सर्व्हिस रोडने पुढे जायचंय. इथून आता आपल्याला सरळ पुढे जायचंय. दोन्ही बाजूला कंपन्या लागतील. ही महाड MIDC आहे. साधारण 15 किलोमीटर अंतर आहे. मग आपण पोहोचू आपल्या फायनल डेस्टिनेशनवर. आता आपण हायवे सोडून आणि सर्व्हिस रोडचं ट्रॅफिक सोडून गावाच्या रस्त्याकडे आलोय. मित्रांनो, समोर बघा चिक्कूचं झाड. बघून आनंद तर होतोय, खायची इच्छा खूप आहे पण अजून पिकले नाहीत. बेटर लक नेक्स्ट टाइम. बाईकवरून जाताना थंड वाऱ्याचा स्पर्श, रस्त्याचं वळण आणि लांबून दिसणारे गड, एकदम रोमांचक अनुभव आहे हा. प्रत्येक वळणावर काहीतरी नवीन दिसते, जणू सह्याद्री स्वतःच कथा सांगतोय. मित्रांनो, समोर बघा स्वर्ग. हीच ती भूमी आहे जिथून स्वराज्याचा सूर्य उगवला. हाच आहे रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा कारभार इथूनच चालवला होता. आज रायगडाचं दर्शन झालं, मन भरून आलं. डाव्या बाजूला समोर बोर्ड दिसतोय बघा. आता आपला प्रवास फक्त 1.5 किलोमीटरचा राहिला आहे.
फायनली मित्रांनो, आपला 70 ते 80 किलोमीटरचा प्रवास हा इथंच संपला. हेच ते ठिकाण जिथे मी तुम्हाला घेऊन येणार होतो. अशी देवी जी माशाच्या रूपामध्ये दर्शन देते. चला तर आपण बघूया. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगितलं की अशा देवीच्या दर्शनाला तुम्हाला नेतो जी माशाच्या रूपामध्ये दर्शन देते. त्याच्या खाली बघा, हे तुम्हाला पाणी दिसत आहे. हे जे ठिकाण आहे ह्याचं नाव आहे श्री क्षेत्र पंधेरी वाळणकोंडी. खाली बघा, देवीचे बाळ दिसतात, मासे आहेत बघा. सविस्तर माहितीसाठी आपण खाली पुजारी असतात, या पुजाऱ्यांना आपण त्यांच्याकडून माहिती घेणारच आहोत. समोर जी आपल्याला नदी दिसते हिचं नाव आहे काळ नदी. पाण्याच्या प्रवाहामुळे इथे मोठा डोह तयार झालाय. या डोहामध्ये लहान मोठ्या आकाराचे मासे आहेत. स्थानिक आख्यायिकानुसार हे मासे त्या देवीचा अवतार किंवा तिच्या कृपेचे प्रतीक आहेत. उन्हाळ्यात पाणी कमी असते, पण पावसामध्ये हे समोरचं मंदिर पूर्ण पाण्याखाली जातं आणि हेच मासे ह्या डोहातून कुठेही जात नाहीत. या डोहामध्ये समोर जो छोटा दगड दिसतोय ना, याला उंबरटा म्हणतात. आपण याला माशांसाठी लक्ष्मण रेषा म्हणूयात, कारण ह्या दगडाच्या पलीकडे मासे कधीच जात नाहीत आणि गेले तरी ते पुन्हा परत येतात. उतरण्यासाठी इथे 7-8 पायऱ्या आहेत आणि ह्या पायऱ्याखालीच एक छोटंसं दुकान आहे. तिथून आपण देवीला नारळ घेऊयात. मित्रांनो, हीच ती देवी आणि हेच त्या देवीचे मंदिर, आई वरदायिनी माता मंदिर. आणि ही 7 गावांची देवता म्हणून पूजली जाते. चला आपण पण दर्शन घेऊयात आणि नारळ वाढवून घेऊयात. त्याच्या परिवारामध्ये प्रपंचामध्ये ज्यांचा आड्याचा असलेल्या दुर्गाच्या बागाने जखमीच्या जगामध्ये घेतलाय स्त्रियांच्या परिवारमध्ये प्रपंचामध्ये घेतली पाहिजे असं आशीर्वाद त्यांच्या मनामध्ये झाली इच्छा असेल तर वर्षकाठी मुली त्यांचा काय धंदा असेल, उद्योग असेल, नोकरी असेल, मुलांचं शिक्षण असेल, त्यामध्ये विसर्जन वाढ येऊ द्या असं आशीर्वाद काकडं लावणारे नवसाला मारणारे आई वाटाय त्या लेकराच्या परिवाराच्या सतत पाठीशी उभी राहतील असं आशीर्वाद आहे. आरोग्याच्या लवाला धपाना लागला पाहिजे असं वाटत सांग भल्या हे जे खोबरं आणि हे तांदूळ आपण जे तुमच्या समोर ते शेचले, हे जे खोबरं हा जो प्रसाद आहे हा आपण देवीचे जे बाळ आहेत खाली मासे आहेत त्यांना आपण हे नैवेद्य टाकणार आहोत. पुढे तर तुम्हाला मी म्हटलं की एक देवी आहे, ती माशाच्या स्वरूपात दर्शन देते. हेच ते ठिकाण आहे श्री क्षेत्र पंधेरी वाळणकोंडी. खाली बघा, हे तुम्हाला हे नदीचा प्रवाह दिसतो. खाली दाखव, दिसतंय. हा नदीचा प्रवाह दिसतो. ह्याच्यामध्ये माशाच्या स्वरूपामध्ये देवी दर्शन देते. हजारो भाविक इथे येतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर त्यांना ते जे काय त्यांचा हीच ती आई वरदायिनी माता आहे जी माशाच्या स्वरूपामध्ये आहे आणि ते भाविकांना इथे दर्शन देते. आणि आपण पुजाऱ्याकडून सविस्तर ऐकून घेऊया काय ह्याची माहिती आहे, काय माहिती आहे आपण ऐकून घेऊया. नमस्कार काका. वरदायिनी मातेचं स्थान आहे. पूर्वी गावातून 5 लोक यायची, 5 पानांचा इडा ठेवायची. आपल्या घरी कुठला कार्यक्रम जर असला तर देवीला गाड्यांना जायची, 5 पानांचा इडा ठेवल्यावरती सांगायची का आम्हाला भांडी पाहिजे म्हणून आमच्या घरी कार्यक्रम आहे. तो कार्यक्रम असताना ते भांडी संध्याकाळची लोक आल्यावरती सकाळची देवी भांडी इथं आणून ठेवायची. ते कोणीतरी एक वाटी चोरून घेऊन गेले. ते प्रसंग भांडी बंद झाली. त्याच्यानंतर देवी स्वयंभू स्थान मानलं इथे आणि माशांच्या रूपात अवतार घेतला. आणि हे कोण काय खात नाही काय नाही. आणि देवीचे बालं ही बालं म्हणतात, मासे नाही म्हणत, बालं बोलतात. आणि ह्या खोलीचा काय ह्याचा काय अंतच नाही. समोर शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो. मंदिर आहे असं म्हणतात, ते कोणी बघितलेलं नाही. अशी आख्यायिका आहे म्हणजे की मंदिर आहे खाली. प्रख्यान आहे. ओके. आख्यायिकानुसार पूर्वी या ठिकाणी देवीचे भव्य मंदिर पाण्याखाली होते.
काळानुसार मंदिर नाहीसे झाले आणि देवीने त्या प्रदेशातील लोकांसाठी माशांमध्ये आकार घेऊन वावरण्यास वर दिला असे सांगितले जाते. या डोहाची खोली अज्ञात आहे. काही लेखानुसार लाख फुटापेक्षा जास्तही असू शकते. समोर दिसणाऱ्या डोंगरात जणू छत्रपती शिवाजी महाराजांचाच चेहरा दिसतो. कपाळ, नाक, दाढी सगळं स्पष्ट दिसतं. जणू निसर्गानेच इथे शिवराय कोरून ठेवले आहेत. लोक सांगतात या परिसरात शिवरायांनी त्यांच्या मोहिमेदरम्यान दर्शन घेतलं होतं आणि देवीकडून विजयाची प्रेरणा मिळाली होती. त्यामुळे या ठिकाणाला शौर्यभूमी पण म्हणतात. देवीच्या चरणी बसून जेव्हा ह्या डोंगराकडे आपण पाहतो तेव्हा असं वाटतं की शिवराय आजही आपल्या भूमीचे रक्षण करत आहेत. इकडे समोर उजव्या बाजूला डोंगराच्या पलीकडे लिंगाणा आहे आणि डाव्या बाजूला श्री दुर्गेश्वर रायगड आहे आणि बरोबर दोघांच्याही मध्ये आपण उभे आहोत. इथलं वातावरण इतकं शांत आहे की इथे आल्यावर आत्म्यालाच विश्रांती मिळते. जर तुम्हीही निसर्ग आणि भक्ती अनुभवायला निघालात तर एकदा वाळवंटकोंडीला नक्की या. भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा. बघत राहा. असेच प्रेम असू द्या. काळजी घ्या.